पालघरमधील डहाणू तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर आणि हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच नरपड आंबेवाडी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली आहे. संतोष प्रदीप पाटील यांच्या शेतातील बैलावर बिबट्यानं हल्ला करून त्याला ठार केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वन विभागाने तातडीने पंचनामा करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. नरपड आंबेवाडी येथील संतोष पाटील यांच्या शेतामध्ये सदर घटना घडली आहे. बैल हा प्रदीप पाटील यांचा असून हल्ल्यामध्ये बिबट्यानं बैलांच्या मानेकडील भाग खाल्ल्यामुळे पंचनाम्यात स्पष्ट झालंय. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकानं सोमवारी सकाळी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलाय व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केलाय. वन विभागाच्या माहितीनुसार या परिसरात बिबट्याचे वास्तव्य पूर्वीपासूनच असून त्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाणं टाळावं, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच एकटे फिरणं टाळावं. विशेष करून लहान मुलांची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. घटनेनंतर परिसरात वन विभागाची गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान या भागात शेळ्या, कुत्री आणि गुरांवर बिबट्याचे हल्ले वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये काही समाजकंटकांकडून AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरवले जात असल्याचं निदर्शनास आलंय. यामुळे अनावश्यक दहशत निर्माण होत असून अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वनपाल अशोक उत्तेकर यांनी दिलाय. या संदर्भातही वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून लवकरात लवकर प्रशासनाने बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू.